बहुजन नेता म्हणून आणि राजकारणामध्ये स्पष्ट भूमिका घेणारा नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पाहत असतो. तर यावेळी जी 2024ची जे लोकसभा आहे, विधानसभा आहे, तर या निवडणुकीमध्ये आणि सध्या आपलं पूर्ण महाराष्ट्रभर तर पिंजून काढत आहे, पक्ष संघटनात्मक काम करत आहे. परंतु आपल्या पक्षाचे ध्येय धोरण काय आहे, म्हणजे तेही स्पष्ट असले पाहिजे. तर तुम्ही ते काय स्पष्ट काय, म्हणजे काय बहुजनांच्या हितासाठी, का शेतकऱ्यांचे मुद्दे, असे कोणते मुद्दे आहे आपल्या पक्षाचे की ते प्राधान्यानं ते मुद्दे घेऊन आपण या राजकारण करत आहे, या संघटनात्मक काम करत आहे? राष्ट्रीय समाज पक्षाचं धोरण आहे या देशाची गादी दिल्लीची सत्ता काबीज करणं. पण सत्ता मिळवण्यासाठी शेतकरी, युवक असतील, उपेक्षित लोकांना अपेक्षित ठिकाणी घेऊन जाणं. जो समाज उपेक्षित राहिलेला आहे, म्हणजे सर्व समाज, ब्राह्मणात बी उपेक्षित आहेत, मराठ्यात बी उपेक्षित आहेत, दलितात बी उपेक्षित आहेत, ओबीसीत बी उपेक्षित आहेत, मुसलमानात बी उपेक्षित आहेत, जैनात उपेक्षित आहेत. त्या उपेक्षित लोकांना अपेक्षित ठिकाणी घेऊन जाणं हे आमचं धोरण आहे. आणि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि मीडियामध्ये भागीदारी मिळावी, जी काँग्रेसनं केली नाही आणि जी बीजेपी करत नाही. ह्या दोन्हीने केलं नाही ते काम पुरं करू. इंदिरा गांधींनी या गरिबी हटावचा नारा दिला, तर गरिबी हटली नाही, गरीबच हटला गेला. आज ही भारतीय जनता पार्टी सर्वांचा विकास करण्याचं प्लॅनिंग करते. हे नाम रामाचं घेते आणि काम स्वतःचं करते. नाम हिंदूचं घेते आणि काम फक्त स्वतःचा स्वार्थ राबवते. हे आम्ही जनतेला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून राम आमच्या हृदयात आहे, राम आमचा आहे. आम्ही एखाद्या गावातून दुसऱ्या गावात गेलो तर काय पाहुणं राम राम म्हणतोच आपण सगळं, हा रामाचा आहे करू. त्यामुळं त्याला राजकारणाच्या बंदीत रामाला न करता रामाला स्वच्छंद फिरलं पाहिजे. राम हा सर्व समाजाचा आहे. रात्री कवी आणि विचारवंत पत्रकारांनी, मला काळे नावाचे पत्रकार, अतिशय चांगलं वाटलं मला. त्यांनी ती कविता जी सांगताना आली तर हृदय भरून आलं. म्हणजे अशा विचारवंतांनी देखील अशा कविता कराव्यात की या देशामध्ये समाज परत राजकीय परिवर्तन झालं पाहिजे, तर तुमच्या त्या ह्याचा उपयोग आहे. त्यांनी सांगितलं राम आमच्या हृदयातला आहे. मरताना बी आम्हाला हे राम म्हणावं लागतं. म्हणजे एखादी अडचण आली तर राम म्हणतो आम्ही, किंवा एखाद्याला हरिराम पाहुणा जरी आला तरी स्वागत आमच्या ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात राम पाहुणा आम्ही म्हणतो. म्हणजे हा राम आमच्या हृदयातला आहे. पण रामाचा वापर करून कोण जर पक्ष वाढवत असेल, समाजकारण करत असेल, त्याला देखील जनतेनं प्रश्न विचारला पाहिजे. त्यासाठी आमचं कुठेतरी शिक्षणाचं बाजारीकरण केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून होऊन राहिलेलं आहे. सरकारी शाळा खाजगीकरण कंपन्यांना विकण्यात येत आहे आणि कुठंतरी बहुजनांचं, म्हणजे जे शिक्षण, बहुजनांची मुलं जे सरकारी शिक्षण व्यवस्था आहे त्याचं बाजारीकरण होत असल्यानं आज त्यांना पुढं भविष्यात शिक्षण घेण्यासाठी खूप मोठी अडचण होत आहे. तर खाजगीकरणाचं केंद्राने आणि राज्यानं जे सपाट्याने जे काम चालवलं आहे खाजगीकरणाचं, तर यावर आपल्या पक्षाची भूमिका काय आहे? हे खाजगीकरण जे चालू आहे यासाठी जसं काय आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? आपण त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे का? या देशात खाजगीकरण पहिलं आणलं काँग्रेस आणि भाजपमध्ये दोघात फरक नाही. हे जर शिक्षण, आमचं म्हणणं आहे की शिक्षणाचं खाजगीकरण नाही पाहिजे, शिक्षकाचं सहकारीकरण पाहिजे, आरोग्याचं सहकारीकरण पाहिजे. तर या देशातल्या साऱ्या इन्स्टिट्यूट संस्था आहेत त्या विकल्या गेल्यात प्रायव्हेट लोकांना. उद्या गरिबाचं शिक्षण मुलाला मिळणार नाही आणि श्रीमंताचीच पोरं या देशात शिक्षणानं मोठी होतील. आमचं म्हणणं आहे KG to PG सर्व समाजाला, सर्व धर्माला, सर्व जातीला फ्री केलं पाहिजे. आरोग्य 55 वय झालं का तिथं धर्म जात बघू नका, तुम्ही सर्वांना फ्री करायचं. आरोग्य आणि शिक्षण फ्री करा. ही आमची केंद्र आणि राज्य, आमच्या पक्षाला सत्ता जर तुम्ही मंडळीने दिली, आम्ही पहिलं रेझोल्युशन ते पास करू की तिथं धर्म, जात, कास्ट आणि ग्रीड हे असं न पाहता जो मानव आहे, मानवतावादी व्यवस्था या देशात आहे, त्याला महिला असेल किंवा पुरुष असेल, मुलगा असेल किंवा युवती असेल, या सर्वांच्यासाठी आम्ही KG to PG फ्री एज्युकेशन देऊ. दुर्दैव आहे काँग्रेस आणि BJPची एज्युकेशन पॉलिसी चांगली नाही. त्यामुळे आमचा गरीब, शेतकरी, मजूर, कामगार या लोकांची अवस्था बेकार आहे. हे जर बंद करायचं असेल आम्हा मंडळींना, तर आम्ही स्वतःनं एज्युकेशन सिस्टम बदलली पाहिजे. आज अमेरिका जगाव कंट्रोल का करते? तर अमेरिकेत शिक्षण एक पद्धत आहे. इंडियामध्ये का आम्ही नोबेल पारितोषिक विन करत नाही? तर आमच्यात काय झालंय, जिल्हा परिषद शिक्षणमध्ये आमच्या शेतकऱ्याची पोरं शिकतात आणि पुढऱ्यांची मोठ्या उद्योगपतींची पोरं काय करतात, CBSEला शिकतात. CBSEला शिकतात. ही कुठतरी व्यवस्था बंद झाली पाहिजे. तुम्ही श्रीमंत आहे, श्रीमंताचा पोरगा एसीत शिकल, पण गरीबाचा पोरगा कमीत कमी झाडाखाली बसून तरी शिकल. परंतु दोघाला एकच पेपर द्या ना तुम्ही, आणि दोघाला जिल्हा परिषद शिक्षण शाळेतल्या मुलाला
आणि सीबीएसईच्या मुलाला IPS ला बसवताना, IAS ला बसवताना आमचा शेतकऱ्याचा पोरगा जात नाही तिथं, त्याला जाऊन दिलं जात नाही. हे षडयंत्र आहे. म्हणून माझी विनंती आहे साऱ्या बहुजन समाजाला, साऱ्या राष्ट्रीय समाजाला, तुमचं अर्धा एकर जमीन विका, पोराला IAS आणि IPS बनवा, वेल एडिटर बना, रिपोर्टर बनवू नका, मालक बनवा. नुसतं सरपंच होण्यासाठी बनवू नका. सरपंच नको, खासदार व्हा, क्लार्क नको, कलेक्टर बना, पोलीस नको, कमिशनर बना. ही आमच्या पक्षाची घोषणा आहे आणि तिथं सर्व समाज आहे, एकट्या जाती धर्माचं नाही म्हणत. त्यांनी काय केले, ठराविक लोकांनी मक्तेदारी ठेवलेली आहे की मी काँग्रेसमध्ये मंत्री आहे 40 वर्ष, माझं काय अडचण झाली का मी भाजपात जातोय संरक्षणासाठी आणि पुन्हा काँग्रेसची भाजप होती आणि ती परत सत्तेत बसतात. म्हणजे ह्यात पिढ्या किती वाया गेल्या. एखादा इंटेलेक्च्युअल प्राध्यापक असतो, एखादा इंटेलेक्च्युअल पत्रकार असतो, त्याला संधी मिळत नाही बिचारायला आमदार खासदार व्हायची, आयुष्यात मारावं लागतं. त्याला डायबेटीस 55 वर्षांनी झाला तर त्याला गोळी घ्यायची कुवत नसती. ही अवस्था व्यवस्था निर्माण कोणी केली, त्याला जिम्मेदार आहे काँग्रेस आणि बीजेपी. वी वॉन्ट, दिस इज द सिस्टम, दिस इज द परपेंडिक्युलर सिस्टम. बीजेपी and Congress adopted this is perpendicular system, but we want horizontal system. हॉरिझॉन्टल सिस्टम साठी आमचं काम चाललेलं आहे. या देशात समानता आली पाहिजे, मानवता आली पाहिजे, एकता आली पाहिजे. ही नुसती भाषणं मोठी मोठी होतात, आमच्या माणसाला संधी मिळत नाही. आज देखा बघा, IAS IPS मध्ये किती प्रमाण आहे आमचं, ज्युडिशरीमध्ये किती प्रमाण आहे आमचं, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आमचं प्रमाण किती आहे. जे TV चॅनल आहेत, प्रेस मीडिया आहेत, त्याचे मालक मोठे मोठे कोण आहेत, याचा जर विचार केला तर आम्ही 0 आहे. 90% समाजाला या देशात काय मिळालं आहे आणि या देशातला 10 ते 12% वर्ग, काँग्रेस असू दे किंवा बीजेपी असू दे, सत्तेचं मखमला चाकतोया. तो 7 स्टार हॉटेलमध्ये राहतोय आणि 90% समाज हा त्याला जगण्यासाठी आणि 2 टाइम खाण्यासाठी परवडण्याकार आहे. माझी आई वडील जर आजारी पडली तर दवाखान्यात घेऊन जाऊ शकत नाही. ही माझी व्यवस्था ही काँग्रेसने आणि बीजेपीने बनवली. बीजेपी आणि काँग्रेसमध्ये फरक नाही. बीजेपी म्हणते काँग्रेस राहावं, काँग्रेस म्हणते बीजेपी राहावं, पण दुसरा पक्ष रिजनल पार्टी मोठा होता कामा नये. काय हो तेलंगणात प्रगती नाही झाली का? का हो उत्तर प्रदेशमध्ये प्रगती झाली नाही का? का हो बिहारमध्ये प्रगती झाली नाही का? सामाजिक क्रांती तिथे झाल्या. तामिळनाडूमध्ये तर सर्वात प्रगती झाली आहे. मग ह्या लोकांनी माझी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती आहे, काँग्रेस आणि बीजेपीला मतदान देण्यापेक्षा तुम्ही रिजनल पार्ट्या पकडा. रिजनल पार्ट्यामुळं तुमच्या आईचं दुःख तुम्हाला समजलं. रिजनल पार्ट्यामुळं तुम्हाला हित तुम्हाला कळत, आम्हा मंडळीला कळत नाही. आणि आम्हा मंडळीला म्हटलं जातं की राजकारणातले पुढारी असे करतात. जनतेनं न विकणारा आमदार तयार केला पाहिजे, जनतेनं न विकणारा खासदार. काय मी गावात विकणार नाही तर आमदार खासदार देखील तालुक्यात किंवा राज्यात विकणार नाही. आणि जर विकाय गेला तर पुढच्या वर्षी त्याला घरी बसवू अशी व्यवस्था प्रजेनं केली पाहिजे. प्रजेनं राजालाच ठिकाणं आणलं पाहिजे. आता काय झालंय, राजा प्रजेला ठिकाणं आणतोय. 5 वर्षातलं 4 वर्ष तो अधिराज्य करतोय आणि शेवटच्या वर्षात फक्त म्हणतोय काळे साहेब या पत्रकार या, डॉक्टर तोफिक या, अशी विनंती करतो. आपल्याला वाटते साहेब भारी आहेत, काच खाली करतात, 4 वर्ष करत नाहीत आणि शेवटच्या वर्षात. आणि त्यात पत्रकारांना माझी विनंती आहे, अशा दबे कुचल्या लोकांचा आवाज तुम्ही बनावा. पत्रकार